नाशिक अमरावतीच नाही तर जळगावमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं दाणादाण उडाली आहे। रब्बी पिकांना या अवकाळीचा फटका बसलेला आहे। ज्वारी, मका ही सगळी पिकं अक्षरशः झोपली गेली। अवकाळी पावसानं शेतकरी आता रडकुंडीला आल्याचंच दिसतंय। पुढे पुढे आपला आपला करिअर करत राहतो. जळगाव जिल्ह्यात कालपासनं या ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासूनच प्रशासनाने या ठिकाणी अलर्ट जाहीर केलं होतं. आपण बघू शकतो की जळगाव जिल्ह्यातील हे दादरचं पिकाचं शेत आहे. या ठिकाणी दादर पेरली होती. या अवकाळी पावसाने या दादरचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा आणि केळी या पिकांचं फार मोठ्या प्रमाणावरती जळगाव जिल्ह्यामध्ये या नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांना अलर्ट दिली होती. त्यानुसारच या 2 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाऊस होणार. या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता अशी वर्तवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहण्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. मात्र गारपीट या ठिकाणी होईल असं या ठिकाणी माहीत नव्हतं. त्यामुळे काल या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली यावल तालुक्यामध्ये. तर या ठिकाणी मोठ्या नुकसान केळीचं, दादरचं आणि हरभऱ्याचं नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याचे पंचनामे करावे व या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.